काल झालेल्या पावसाने अगदी रुद्ररूप धारण केले होतं। सातारा, पुणे, सोलापूर या ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला होता। सकाळ संध्याकाळ या 2-3 दिवसामध्ये पाऊस संत गतीने वाहत होता। अचानक पावसाचा जोर वाढला आणि नदे नाले दुथडी भरून वाहू लागले। भिगवणमध्ये तर अक्षरशः रस्त्याला पण नदीचं स्वरूप आलं होतं। खूप लोकांच्या गाड्या वाहून गेल्या। मान तालुक्यातील असलेली मानगंगा नदी अक्षरशः पुराने वेढली आहे। त्यासोबत म्हसवडमधील काही भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं। त्यासोबत फलटणमधील धुमाळवाडी असलेली या ठिकाणी लोकांचं खूप नुकसान झालं। ओढे नदी सगळेच दुथडी भरून वाहू लागले। पंढरपूरमधील असलेली चंद्रभागा नदी ऐन मे महिन्यात पुराचं साम्राज्य तिथे निर्माण झालं आहे। त्यासोबत माळशिरस तालुक्यामधील असलेली अकलूज माईनगर या ठिकाणी असलेली भीमा नदीने पण रुद्ररूप धारण केलं आहे। प्रत्येक वेळेस एवढा पाऊस पडत नाही, मात्र 20-30 वर्षांनंतर प्रत्येक गावामध्ये अगदी ओढ्याला नदीचं आणि पुराचं स्वरूप आलं आहे। साताऱ्यामध्ये पण खूप नद्या आणि तलाव धरणं चांगलीच ऐन उन्हाळ्यात पूर्णपणे भरलेलं दिसत आहेत। येत्या काही काळामध्ये पावसाचं अजून रुद्ररूप पाहायला मिळणार आहे। मान्सून 7 जूनला महाराष्ट्रात येणार आहे, मात्र त्याच्या आधी महाराष्ट्रातील बहुतेक भागात पावसाने ओव्हरफ्लो केला आहे। रात्रंदिवस पडत असलेल्या पावसाने गेली 7-8 दिवस महाराष्ट्राच्या जनतेने सूर्य आहे की नाही हे पाहिलं सुद्धा नाही। नुसतं सकाळ संध्याकाळ पाऊस पडत असल्यामुळे सामान्य लोकांचं खूपच नुकसान होत आहे। ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांना जगण्याचा मार्ग वेगळा निवडावा लागतो आहे। घरातून कामधंद्यासाठी बाहेर सुद्धा जाता येत नाही। आज पण सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आज पण पाऊस चांगलाच जोर धरेल आणि सकाळपासूनच अगदी पावसाने रिपरिप चालू केले आहे। तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।